नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा शिवसेनेतर्फे विरोध करण्यात आले जोडेमार आंदोलन। माजी आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश। आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल कैलास पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान चा शुभारंभ कार्यक्रम राष्ट्रीय विज्ञान संकुल पुसा नवी दिल्ली येथे संपन्न झाला। हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका मुख्यालय, ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्र, बाजार समिती, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र अशा विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला। वेबकास्ट प्रणालीद्वारे देशातील व राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला। शेती क्षेत्रासमोर वातावरण बदल, कमी उत्पादकता, कमी सिंचन क्षमता, कृषी कर्जाची अपुरी उपलब्धता, साठवणूक सुविधांची कमतरता, काढणी पश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन या संदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत। या अडचणींना सामोरे जाऊन शाश्वत शेती पद्धतीचा विकास करणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, मिश्र पीक पद्धती, पाण्याचा किफायतशीर वापर, उत्पादित मालाची साठवणूक, विपणन प्रक्रिया, मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे या दृष्टिकोनातील देशातील 100 कृषी आकांक्षित जिल्हे यांची या धनधान्य योजनेत निवड करण्यात आलेली आहे। ही निवड करताना कमी उत्पादकता, अपुरा सिंचन पुरवठा, कर्जाची मर्यादित उपलब्धता, निवड पिकाखालील क्षेत्र, शेती खातेदारांची संख्या अशा विविध बाबी विचारात घेतल्या आहेत। देशात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना अंतर्गत 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्र राज्यातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे। कृषी व ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विविध विभागांमार्फत स्वतंत्ररित्या अनेक योजना राबवल्या जातात, मात्र त्याचा एकत्रित परिणाम दिसून येण्यासाठी अशा विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून या निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने त्या योजना राबवण्यात येणार आहेत। यासाठी सदर जिल्ह्याचे पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा विकास आराखडा बनवण्यात येणार आहे। यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यात कृषी विकासाशी निगडीत खात्याचे अधिकारी व जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक, बँका यांचा समावेश राहणार आहे। यांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्याच्या विकासाचा 5 वर्ष आराखडा तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या योजनेचे संनियंत्रण, मूल्यमापन राष्ट्रीय स्तरावरून नीती आयोगाच्या माध्यमातून केले जाणार आहे। कृषी पिकांची उत्पादकता वाढवणे आवश्यक असताना जमीन, पाणी सारख्या नैसर्गिक संसाधनांना ऱ्हास होऊ नये, पर्यावरण समतोल राहावा या दृष्टिकोनातून उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत। याचबरोबर कडधान्यांच्या बाबतीत परदेशातून होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता स्वयंपूर्णता मिळवण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या पाठीमागे आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच राष्ट्रीय कडधान्य अभियान देखील राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। या एकत्रित उपाययोजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करणे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व राष्ट्रीय कडधान्य अभियान यांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभाचा कार्यक्रमास जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते या उपस्थित होत्या। यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पीएम धनधान्य कृषि योजना में स्थानीय स्तर पर पशुओं के स्वास्थ्य से जुड़े अभियान भी चलाए जाएंगे। साथियों, आकांक्षी जिला कार्यक्रम की तरह उसी प्रकार से पीएम धन धान्य कृषि योजना का बहुत बड़ा दायित्व किसानों के साथ ही स्थानीय सरकारी कर्मचारियों और उस जिले के डीएम या कलेक्टर पर है।
पीएम धन धान्य कृषि योजना का डिजाइन ऐसा है कि हर जिले की अपनी जरूरत के हिसाब से इसकी प्लानिंग में बदलाव लाया जा सकता है। इसलिए मैं किसानों और संबंधित जिलों के मुखिया से आग्रह पूर्वक कहूंगा, अब आपको जिले के स्तर पर ऐसी कार्य योजना बनानी है जो वहां की मिट्टी और वहां की जलवायु के अनुकूल। वह कौन सी फसल होगी, बीज की कौन सी वैरायटी लगेगी, कौन सी खाद कब उचित रहेगी, ये आप सबको मिलकर के एक नए तरीके से सोच समझकर निर्धार करना चाहिए और उसको लागू करना चाहिए। जिल्हाधीश कृषी अधिकारी धुळे आज माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचं अनावरण झालं। सदर योजनेअंतर्गत देशातील एकूण 100 जिल्हे निवडलेले आहेत व महाराष्ट्रातील 9 सदर 9 जिल्ह्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यात समावेश आहे। या योजनेमुळे निश्चितपणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि कृषी आधारित व्यवसायांना फायदा होणार आहे। आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला। या सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शहरातील झाशीराणी चौकात बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उभाटा पक्षातर्फे शहरातील झाशीराणी चौकात बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत जोरदार निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री शेतकरी पुत्र बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली असे बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेला मीठ चोळले आहे। आधीच महाराष्ट्राचा शेतकरी कर्जबाजारीपणामुळे देशोधडीला लागला असून त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आसमानी संकट आले असताना शेतकऱ्यांना मदत करणे दूरच पण शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली वैचारिकता दाखवून दिली आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने झाशीराणी चौकात जोरदार निदर्शने करून त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, भैया पाटील, संजय पाटील, आनंद जावडेकर, प्रशांत बांबरे, कपिल लिंगायत, पिनू सूर्यवंशी, अजय चौधरी, निलेश कांजरेकर, गुलाब धोबी, आशुतोष कोळी, शुभम फुलपगारे, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम हे भाजप सरकार सध्या चालवतंय। एकीकडे उद्धव साहेब ठाकरे हे मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी हंबाडा मोर्चा काढतंय आणि कृषी सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांना ज्या मागणीवरून कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफीची सवय लागते असं नालायकपणाने असं उद्गार काढून शेतकऱ्यांचा अपमान करताय। तर त्या सहकार मंत्र्याचा निषेध धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांच्या फोटोला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आज या ठिकाणी आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष नाविद काझी आणि माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश केला। धुळे शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नाविद काझी आणि माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला। माजी आमदार फारुख शाह यांनी केलेल्या विकास कामांमुळे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केल्याचे सांगितले। या नव्या जोशात सर्व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला। या पक्ष प्रवेशावेळी झालेल्या बैठकीत आगामी धुळे महानगरपालिका निवडणूक माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखालीच लढवावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी आमदार शरद पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कारोबार चलता रहा, बाद में पार्टी की 2 शक्लें हुई। हम अजित दादा के साथ में वहाँ गए और एनसीपी अजित दादा पवार एक नई पार्टी हमारी यहाँ मुनक्किद हुई। हमने वो पार्टी को ज्वाइन किया और हमारा कारोबार चलता रहा। सही मानों में आज हालात जो है
शरद पाटिल साहब ने एक मीटिंग में कहा कि हालात जो है वो हालात मुसलमानों के लिए ये जो है वो इतने साजगार नहीं है, इसमें कुछ सच्चाई है, मगर इस हालात से लड़ने का काम और खड़े रहने का काम मुसलमानों पे अकलीत शोबे पे जो भी किसी की परेशानी होगी तो सबसे पहले कोई शख्स आवाज़ देता होगा तो वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजीतदादा पवार। अजीतदादा पवार साहब पूरी ताकत से आपके पीछे है, आप अपने आप को आपके पीछे कोई नहीं है ऐसा ना समझे, ये मेरी अपील आप सबसे है। पिछले दिनों बकरीद के ईद का मौका था, 3-4 मीटिंग अजीत दादा ने किए और जो माहौल महाराष्ट्र में बनना जा रहा था उसे तोड़ने का काम और मुसलमानों के हक में निर्णय लेने का काम अजीत दादा पवार ने वहाँ किया। अल्पसंख्यक समाज से है, अल्पसंख्यक समाज में मैंने बताया कि 6 धर्म आते हैं अल्पसंख्यक विभाग में, जो पार्टी का अपना विभाग है उसमें 6 धर्म आते हैं। मैं भी इस्लाम से हूँ, मुस्लिम समाज से हूँ और मेरे साथ और 5 धर्म इस अल्पसंख्यक विभाग में आते हैं। और मैं आपको यकीन दिलाना चाहता हूँ कि आप पूरी ताकत से किसी का बहकावे में ना आते हुए, किसी को गलत जो भी सोच होंगी उसको दूर रखते हुए आप सब अजीत दादा के साथ में आइए। हम एक अच्छा, यानी अजीत दादा ने पॉलिटिकल एडजस्टमेंट किए, ना कि कोई विचार उन्होंने शौक फुले अम्बेडकर, मौलाना अबुल कलाम आज़ाद के विचार कभी उन्होंने बाजू नहीं रखा, उसको साथ में लेके पार्टी को बढ़ाने का काम कर रहे हैं। और फारूक शाह साहब के लीडरशिप में आप सब लोग, मुझे बताया गया, अन्ना ने बताया अभी, कि काफ़ी लोग रोज़ यहाँ पर 8 दिन हो, 15 दिन हो, महीना हो, ये 2-3 महीने में ऐसा माहौल है कि रोज़ कोई ना कोई 10, 5, 50, 100, 200, 500 लोग पार्टी ज्वाइन कर रहे हैं। और एक नया माहौल पूरे धुलिया शहर में आप लोगों को देखने को मिल रहा है। तो मेरी आपसे यकीन दिलाना चाहता हूँ आपको कि ये ऐसा शख्स, ऐसा लीडर है अजीत दादा पवार। आपके ऊपर आने वाली आफतें आपको बुरी नज़र से कोई देख रहा है, वो रोकने का काम अगर कोई शख्स कर सकता है तो अजीत दादा पवार कर सकते हैं, ये आप ठान लीजिए। मैं उनके ताल्लुक से कहूँगा कि वो आदमी अंधेरा हटाना चाह रहा है, वो शख्स आपको आपकी फलाह और बहबूदी का सोच रहा है। हर मीटिंग में, हर वक्त उनकी सोच यही है कि मुस्लिम समाज पूरी ताकत से हमारे सबके साथ आए और जुड़े और एक नया इतिहास हमको बनाना है। तो मैं अजीत दादा पवार साहब के ताल्लुक से कहूँगा कि यही जुनून, यही एक ख्वाब मेरा है, यही जुनून, यही एक ख्वाब मेरा है। वहाँ चिराग जला दूँ जहाँ अंधेरा है, वहाँ चिराग जला दूँ जहाँ अंधेरा है, ये अजीत दादा चाह रहे हैं। और मेरी आपसे गुजारिश है कि आप साथ दो, फारूक शाह साहब को साथ दो, शरद पाटिल साहब को साथ दो, अन्ना को साथ दो, ये राष्ट्रवादी कांग्रेस को मजबूत बनाए। हमारे अगला कोई भी आप देखो, तुतारी से, पंजे से काफ़ी लोग अगर कहीं जाना चाहते हैं, कहीं आना चाहते हैं तो सिर्फ अजीत दादा की राष्ट्रवादी में आना चाहते हैं, क्योंकि वही एक नेता है जो आपको फलाह और बहबूदी की तरफ लेके जाने की कोशिश कर रहा है। इसलिए मेरी अकबर गुजारिश है आपसे कि आप ये अपने सलीम से, अल्लाह ताला ने आप सबको नवाजा है, प्रत्येक मानसाला उनकी दिल दिया है, अकले सलीम से आप सबको नवाजा है। आप देखिए कि हम किधर जा रहे हैं, हमको क्या करना है। अभी पिछले 15-20 साल कोई फर्क यानी कोई बदलाव आने वाला नहीं है। अब एक ही नेता है जो मुसलमानों के हक में बात करने वाला है, मुसलमानों को साथ देने वाला है, अक़लियतों को साथ देने वाला है। और अल्पसंख्यक विभाग को दादा ने ये डिपार्टमेंट अपने तरफ लेने की कोशिश की ताकि तुम्हारे काम हो।
बुनियादी काम हो आप लोगों के, अपनी तरफ वो डिपार्टमेंट रखने का काम किया है अल्पसंख्यक विभाग, जो माणिकराव कोकाटे जिसके आपके यहाँ के संपर्क मंत्री भी है और वो डिपार्टमेंट के मंत्री है अल्पसंख्यक विभाग के। मेरी आप सबसे आज नए प्रवेश होने वाले हैं, मैं आप सबका इस्तेमाल करता हूँ पार्टी में और ज़्यादा वक्त ना लेते हुए आप सबको पार्टी में मुबारकबाद देता हूँ। आप सब पार्टी को मजबूत बनाए और फारूक शाह साहब के, अन्ना के, शरद पाटिल साहब के और हम सबके हाथ मजबूत बनाए ताकि आने वाले दिनों में हमें काफ़ी इलेक्शन को कॉन्टेस्ट करना है, सामने जाना है, हम पूरी ताकत से वहाँ जा सके ऐसे हालात पैदा करो। और धुळे येथील पोलीस दलातील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल कैलास पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लॉन्स येथे शनिवारी उत्साहात संपन्न झाला। धुळे येथील पोलीस दलातील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल कैलास पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लॉन्स येथे शनिवारी उत्साहात संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे आयोजन भोलेबाबा परिवार व पवार परिवारातर्फे करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनिल पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। अनिल पवार यांनी पोलीस दलात 38 वर्षे सेवा दिली। धुळे येथेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते निवृत्त झाले। या प्रसंगी भोलेबाबा परिवाराचे सदस्य तसेच पवार परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्वजनिक आणि शासकीय जीवनात रिटायर झाला, पण सार्वजनिक जीवनात रिटायर झालेला नाही। आजच्या देशाची परिस्थिती जर पाहिली, वाईट आली बोलताना म्हटला की बुवा मी काळा माणूस आहे, माझ्याकडे लाईट लावायला लक्ष द्या, पण वाईट 150 वर्ष गोऱ्यांनी राज्य केलं। त्या गोरी श्रीकृष्णाच्या लीला काय होत्या मी सांगितलं तर वहिनी आज अनिलवर संशय घेतील, त्यावेळेस संशय घ्यायचा नव्हता त्यावेळेस, अशी परिस्थिती आहे। श्रीकृष्णाचा एकच गुण अनिलमध्ये आहे वहिनी, तुम्ही मनाला एक विचार करू नका। श्रीकृष्णासारखा तो सुदर्शन चक्र फिरवत होता, पण तो कोणत्या चक्रात अडकला नाही। 38 वर्ष पोलीस सेवा, निष्कलंकी पोलीस सेवा करणारा आमचा अनिल आज रिटायर होतोय। अनिल पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा शिवसेनेतर्फे विरोध करीत करण्यात आले जोडेमार आंदोलन। माजी आमदार फारूक शाह यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश। आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल कैलास पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।